माननीय नामदार डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांच्या पुढाकारातून त्या ठिकाणी इस्रो येथे 44 विद्यार्थी आपल्या वर्धा जिल्ह्यातून त्या ठिकाणी व्हिजिटकरिता गेले होते आणि आपण बघितलं ते या व्हिजिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अनेक शोध जे त्या वैज्ञानिकांनी त्या ठिकाणी लावले ते बघण्याचं काम त्या माध्यमातून झालं. आज येणाऱ्या भविष्याच्या वाटचालीकरिता भावी वैज्ञानिकरिता हे व्हिजिट अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी ठरली. आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांचे स्वागत या ठिकाणी वर्धा जिल्ह्यात त्यांना आल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत केले व मान्य आपले जे पंकजभाऊ भोयर यांच्या माध्यमातून जे आज आपल्या वर्धा जिल्ह्याला जी एक प्रगत विद्यार्थी घडवण्याचा जो त्यांचा मानस आहे त्या ठिकाणी आपल्याला हा उद्देश साध्य होताना त्या ठिकाणी दिसत आहे. आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या 44 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन सुद्धा त्या ठिकाणी केले. येणाऱ्या भविष्यातील वैज्ञानिकांना आमच्या भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अनेक शुभेच्छा आहेत. खूप छान अनुभव होता. आम्ही इस्रो या संस्थेला भेट दिली. तिथे आम्ही उमावती मॅम या सायंटिस्टशी संवाद साधला. त्यांनी आम्हाला सॅटेलाईट्सबद्दल सांगितलं की आपल्या इंडियाचे जे इस्रो जी संस्था आहे त्यांचे पुढचे मिशन्स काय असतील, म्हणजे आता जसं चंद्रयान 3 झालं त्याची मेकिंग प्रोसेस काय असते किंवा त्यामध्ये फेल्युअर्स कुठले आले, त्यांनी त्यावर काय ॲक्शन घेतलं ते सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. सगळ्यात आधी आम्ही इस्रोला भेट दिली होती. तिथे आम्हाला उमावती मॅम त्यांच्या 34 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितला आणि आम्हाला रिअल सॅटेलाईटचे पार्ट दाखवले, जसे की आदित्य, आर्यभट्टा, इनसॅट 1B आणि अजून इत्यादी. त्यानंतर आम्हाला ब्लॅक होल्स आणि इतर काहीबद्दल माहिती दिली आणि जे पुढची इस्रोचे जे नवीन प्रोजेक्ट आहे जसे की गगनयान आहे, मंगळयान 2 आहे, त्याच्या बारेमध्ये जास्त इन्फॉर्मेशन दिली आणि आमचे सगळे डाऊट त्यांनी क्लिअर करून दिले. त्यानंतर आम्ही बॉटनिकल गार्डनला इथे भेट दिली होती. तिथे आम्हाला इत्यादी प्रकारचे झाडं पाहायला मिळाले, जसे की 200 वर्ष पुराणे आणि काही मॉडिफाय झाडं पाहायला मिळाले, म्हणजे मोठे मोठे झाडांचं लहान याच्यात रूपांतर केले होते. तिसऱ्या दिवशी आम्ही विश्वेश्वराया या इथे भेट दिली म्युझियमला. तिथे आम्हाला खूप छान मॉडेल बघायला मिळाले आणि तिथे आम्हाला डायनासॉरची 3D मूव्ही पण बघायला मिळाली. तिथे आम्हाला डायनासॉरबद्दल माहिती भेटली. त्यानंतर आम्ही सायन्सचे एक्सपेरिमेंट पण बघितले. त्यात आम्हाला लिक्विड नायट्रोजनच्या बारेमध्ये सांगितलं गेलं होतं आणि चौथ्या दिवशी आम्ही अगस्त्याला भेट दिली. तिथे सगळ्यात आधी आम्हाला मॉर्निंग टूरला नेले गेले आणि तिथे आम्हाला झाडांबद्दल माहिती, त्यांचे आपल्या स्वास्थ्यावर काय उपयोग होऊ शकते ते सांगितलं व त्यानंतर आम्ही केमिस्ट्री व फिजिक्स लॅबला पण भेट दिली, तसंच सायन्स आणि आर्ट्स लॅबला पण भेट दिली. त्यात जे सायन्सचे आहे जसे की ग्रॅव्हिटी आहे त्यांना इझिली कसं समजायचं ते सांगितलं आहे. आणि तिथे आम्हाला जाऊन खूप छान वाटलं आणि एक नवीन उत्साह निर्माण झाला आमच्या मनात.